कोल्हापुर चौक विभाग पूरे रायगढ़ में इनका बल्ला आग उगल रहा है। किसी भी मैच में, किसी भी मैच में इनका बल्ला हमेशा आग उगलता है। 12th मैन अब आना चाहिए। चलिए एक एक करके खिलाड़ी आ रहे हैं। अभी देवघरे अब आ चुके हैं। देखिए धीरे 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 ही सही, लेकिन खिलाड़ी आ रहे हैं। तो गेंदबाज कुशल गुराव, पहली गेंद बंटी बद्री ने अपना जलवा दिखाया। मैंने पहले ही कहा था बंटी बद्री के फॉर्म बल्लेबाज। हेलो थोड़ा बजे। तो देखिए बंटी बद्रीके ने पहली गेंद पे क्रॉस बैटेड शॉट खेला था। ये होता है खिलाड़ी एक साथ ना आने की वजह से। आनंद फानंद में खिलाड़ी आते हैं। कुशल गुरव ने पहले ओवर की जिम्मेदारी ली। राइट आर्म राउंड द विकेट। टिंटिया पाटारे यहां पर आ चुके हैं, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए हमें गेंदें दी है। राइट आर्म अब ओवर द विकेट और ये कवर्स में खेला बंटी बद्रीके ने। मैच देखते रहे फील्डर की गेंद किस तरह से वन बाउंस ट्रैवल हो रही है। कवर्स बाउंड्री के बाहर 4 रन। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो गेंदबाज तैयार। कुशल गुरव करेंगे इस ओवर की तीसरी गेंद। सीधे बल्ले से इस गेंद को खेला और मिड ऑन के ऊपर एक आसान सा कैच। बंटी बद्रीके ने जो गेंदबाज की घंटी बजाई थी शुरुआती 2 गेंदों पर, संभल गए और बंटी बद्रीके की बस जो सुपर फास्ट चल रही थी उस बस की बेल बजा के बजाई मिड ऑन के ऊपर खुद बंटी की घंटी। निश्चित तौर पर, लेकिन आदम मुजावर ये हाइलाइट्स हैं आज की रात के। अगर खेलेंगे तो बहुत मजा आएगा। सीपीएल में सभी लोगों का दिल जीता इन्होंने। बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट, चैंपियन प्रीमियर लीग, ऑर्गेनाइजर संजय सोलंकी, गौरव घोसालकर, दिगंबर मोरे और केतन मुंडे, कल्पित साधव और शुभम गुड़विंदे। देखिए सीपीएल में क्या मिला। तो ये आदम जैसे खिलाड़ी मिले जो आज इस रात इस प्रतियोगिता में भी खेल रहे हैं। देखिए 4 ओवर में 10 की औसत उतनी ज्यादा नहीं है इस ग्राउंड के ऊपर। कल हमने देखा प्रसाद घरत नाम की सुनामी, एक जलजला, एक तूफान। क्या खूब खेले प्रसाद घरत, लोगों का दिल जीता अंतिम क्षणों में। और ये अच्छी गेंद, जरूर बैकफुट पे गए थे पंकज। देखिए डॉट गेंद जरूर आई।
निश्चित तौर पर फ्री हिट होगी, जैसा चाहे वैसा मारो, क्योंकि अगली गेंद होगी फ्री हिट। फ्री हिट है यकीनी तौर पर, जैसा चाहे वैसा मारेंगे पंकज शिंदे। वह शिवली का ये खिलाड़ी विघ्नेश 11 चौक के लिए खेल रहा है। फ्री हिट की गेंद डालेंगे कुशल गुराव, क्या यॉर्कर डाली, बहुत खूब। फ्री हिट पे तो ऐसी गेंदबाजी होनी चाहिए। ओवर की समाप्ति हुई है तुषार। पहले ओवर की समाप्ति के बाद अगर हम देखें तो 15 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 15 रन स्कोर कार्ड के ऊपर। धीरे धीरे क्राउड यहां पे बढ़ता हुआ, और सामने देखिए जो भेलपुरी की गाड़ी है वहां पर भीड़ उमड़ती हुई। उनका भी बिजनेस अच्छा चल रहा है। राजेश भेलपुरी, देखिए मैं तो किसी का बिजनेस का आंकड़ा बताना नहीं चाहता, लेकिन खानाओं की प्रतियोगिता में 5 बोरियां इनकी खत्म हुई थी भेल की। सोचिए 5 बोरियां, कितना बिजनेस हुआ होगा। और भेल के लिए तो देखिए इनकी भेल तो काफी अच्छी रहती है, क्योंकि ये लोगों को नहीं बनाते उल्लू, लेकिन जो कभी ना किसी से बने उल्लू वो लल्लू विनोद सोलंकी। इनकी शुभकामनाएं आ चुकी है इस प्रतियोगिता के लिए। निश्चित तौर पर तुषार, लेकिन ये देखिए इस मैच में क्या होगा। 1 ओवर की समाप्ति के बाद रन आ चुके हैं 15 रन। अब गेंदबाज नितिन धुए, बेस्ट बॉलर ऑफ द सीपीएल चैंपियन प्रीमियर लीग, मुकाबला करेंगे ओमकार गावड़े। विकेट हैट्रिक उस प्रतियोगिता में 2 हासिल की थी इन्होंने। वहीं दूसरी तरफ ओमकार गावड़े इस टीम के कप्तान। ओमकार गावड़े ने इस गेंद को निकाला, फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। मैंडेटरी पावर प्ले का सही इस्तेमाल करते हुए शॉट के जरिए 4 मिले, टीम का टोटल 19। हाँ ये दूसरा ओवर है, मुझे लगा 5 ओवर के मैच, लेकिन 4 ओवर का मैच है ये। पावर प्ले हट चुका है। निश्चित तौर पर इस ओवर की दूसरी गेंद, फिर से एक बार फाइन लेग पर खराब फील्डिंग हुई खुद कप्तान की, और गेंद ने रास्ता नापा डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन, क्योंकि थर्ड मैन के ऊपर से ये गेंद होके गई थी। जो मिस कर गए कुशल गुराव, समझ नहीं पाए कि गेंद उनकी तरफ आ रही है। कभी कभी होता है फ्लड लाइट्स में। खुद इन्होंने भी कहा कि इस वक्त रोशनी ऐसी है, ना पूरी रात हो चुकी है ना पूरा दिन है। लगातार 2 बाउंड्रीज आ चुकी है, टीम का टोटल 23 रन। क्या इस ओवर की तीसरी गेंद के ऊपर तीसरी बाउंड्री आएगी ओंकार गावड़े के बल्ले से? ये बॉल का इशारा, शायद ओवर स्टेप कर चुके हैं ऐसा लग रहा है मुझे। ये दूसरा रन भी मिला, 1+2 3 रनों का इजाफा, और अगली गेंद होगी प्रीत ओमकार गावड़े के लिए। 3 रन मिले और इन 3 रनों के साथ 26 पर आता हुआ टोटल। टोटल
मास्कचा सातत्याने वापर करा, स्पर्धेचा देखील आनंद घ्या. त्याचबरोबर स्वच्छ पाण्याने हात देखील धुवा आणि एकमेकांपासून लांबी जेवढी जास्त ठेवता येईल तेवढं जास्त ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची सूचना अशी असेल, आपण घरी बसून देखील या मॅचचा आनंद घेऊ शकतो. पीटीसी लाईव्हच्या माध्यमाने यावेळेस काय घडलं, चेंडू गेला आर-पार सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. देखिए पहला मैच जब हमने देखा तो 26 की जरूरत थी। महेश म्हात्रे गेंदबाजी की बागडोर कर रहे थे। शुरुआती 2 गेंदों में ऐसा लगा कि सुलेमान मैच को शायद निकाल पाएंगे। 10 रन आए थे, 16 की जरूरत थी 4 गेंदों में। लेकिन उसके बाद महेश म्हात्रे का जो बड़ी टूर्नामेंट खेलने का एक्सपीरियंस था वो एक्सपीरियंस काम कर गया। लेकिन सुलेमान ने की गई कोशिश जो थी उसे भी हमें भूलना नहीं चाहिए तुषार। ओमकार तो जरूर कोशिश कर रहे हैं करजत के दोनों ही गेंदबाजों के खिलाफ। मैंने उनसे पूछा था टेनिस और लेदर के आप एडजस्टमेंट किस प्रकार से करेंगे। उन्होंने करारा जवाब अपने बल्ले से दिया। 2 छक्के आए और उन 2 छक्कों के कारण 38 पर पहुंचता हुआ टोटल 4 ओवर के इस मैच में। 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. टोटल इकडे बाद 38 धावा धावफलकावरती लागल्या. पण निश्चित सर ओमकारचा खेळ आता बहरतोय. ओमकारमध्ये आता गुणवत्ता ठासून भरलेली आहे. तो प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा फटका, वेगळ्या नजाकत, वेगळ्या पद्धतीने खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा मार्गवर गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूला सज्ज झालाय. डाव्या हाताचा गोलंदाज नितीन धुळे, मॅट फ्रॉम कर्जत. नितिन धुळे ये फुल टॉस थी, बाल बाल बचे 1 रन। 1 रन जरूर मिला लेकिन दूसरा रन भी दौड़ा गया और इस दूसरे रन के कारण टीम का टोटल पहुंचता हुआ 40 रन। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक जो इस मैच को देख रहे हैं पीटीसी लाइव के जरिए उनका भी हम स्वागत करेंगे और उनसे निवेदन करेंगे कि इस चैनल को आज कम से कम 1000 लोग सब्सक्राइब करें, ये हमारा टारगेट है। ओमकार गावड़े ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर। मिड विकेट पर गेंद ट्रैवल हुई, रन मिला महज 1। टोटल आ चुका है 41। 2 ओवर की समाप्ति के बाद इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है। विघ्नेश चौक खालापुर की, विघ्नेश 11 चौक खालापुर की, नितिन तवले और सचिन मते साहब की इस टीम की इतनी अच्छी शुरुआत। 2 ओवर में 41 रन। थोड़ा आवाज वाढवा डीजे, मॉनिटरचा आवाज वाढवा, मॉनिटरचा आवाज आम्हाला समजायला हवा। हॅलो, ठीक आहे चला। तो देखिए टोटल आ चुका है स्कोरबोर्ड के ऊपर 41 रन। 41 रन 2 ओवर की समाप्ति के बाद गेंदबाजी की बागडोर अब संभालेंगे हरेश कराड़े, नेरल एक्सप्रेस। हरेश कराड़े तेज गेंदबाजी है इनके पास, अस्त्र और शस्त्र है। चलेंगे तो मजा आएगा, ये चलेंगे आदम चलेंगे तो इस मैच में दूसरे सत्र में मजा आएगा। 41 पहले से ही बना चुकी है टीम। विघ्नेश चौक, मंटी भद्रिके ने शुरुआत की थी, बाउंड्री दागी थी, छक्का दागा था, लेकिन उसके बाद उनके आउट होने के बाद खुद कप्तान ओंकार गावड़े ने अपने हाथों में कमान ली। सीपीएल में ये नजर नहीं आए उतना, लेकिन ये देखिए गेंद हवा में है, कैच होने की संभावना। और इसी के साथ ओंकार गावड़े के पारी का हरेश कराड़े को मिलती हुई सफलता। 41 पे गिरता हुआ ये दूसरा विकेट। हेलो बोल क्या
होगा तो हरीश कराड़े इस ओवर की अगली गेंद करेंगे, लेकिन उस गेंद का मुकाबला करेंगे हर्षद पिंडारी। सीपीएल में शिवराज वॉरियर्स के कप्तान, नंबर 3 का खिताब इन्होंने हासिल किया था, लेकिन अब वो कप्तान नहीं है, टेंशन फ्री है, बल्लेबाज के तौर पर उन्हें लिया जा चुका है। और ये देखिए लटक गया ऐसा लग रहा है, लेकिन जो टाइमिंग थी और पावर जो जनरेट हुआ था उस वजह से आया ये सीधा 6 लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच, और 6 के साथ टोटल पे बढ़ोतरी होती हुई 47 रन 47। चलिए नई गेंद। देखिए दर्शकों से मैं निवेदन करना चाहूंगा कि अगर बाउंड्री पार हुई गेंद आपके पास है तो दीजिए। मैच बॉल, मैच बॉल आपको देना है, दर्शकों से मैं निवेदन करना चाहूंगा। तर हे बघा, जे कॅमेरामनच्या टॉवर खाली बसलेत त्यांना विनंती आहे की तिथून बाजूला बसा, कारण जर टॉवर कोसळला तो कॅमेरामनच्या वजनाने तर तुमचं वजन कमी होईल, कारण कॅमेरामन वजनदार माणूस आहे। सन्माननीय ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो या व्यासपीठावर, ते सन्माननीय प्रवीण शेठ बैलमारे यांचं इथे आगमन झालंय। अवघ्या तरुण वयात खरं तर 5 गोडाऊन या युवा उद्योजकाने स्वतःच्या मेहनतीने निर्माण केले। हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा, तुषार असं म्हटलं जातं, आणि खऱ्या अर्थानं प्रवीण शेठ बैलमारे क्रिकेट प्रेमी आहेत। खरं तर हा चौकार की षटकार पंचाने इशारा द्यायचा आहे, षटकार लागोपाठ दुसरा षटकार मारतोय दशरथ पाटील। हर्षद पिंडारी करतात तिसऱ्या षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि दशरथ पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं। दशरथ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। प्रवीण शेठ बैलमारे यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे, आणि हा व्हाईट बॉल। हर्षद पेंडारी अतिशय चांगली फलंदाजी करतोय। तर ज्या ज्यावेळी आम्ही रायगडमध्ये गोट्याला भेटतो ना, गोट्याला, त्यावेळी तो विचारत असतो आम्हाला, हे गाव का प्रवीण शेठचं? त्यांना म्हटलं मी हे नाहीये, ते आता बाहेर आहेत, तुम्ही त्यांची आशा करू नका, ते आल्यावर आशा करा। गोटे अंपायर तो ये बंटी पिंडारे लटक तो गए हैं, लेकिन कैच लेना जरूरी, और ये बेहतरीन कैच लिया सागर सावंत ने। ये टीम तगड़ी है, अभी स्पोर्ट्स कर्जत की टीम तगड़ी है। आदम है इनमें, सागर सावंत है, कुशल गुरव है, बल्लेबाजों की कमी नहीं है। संदेश पाटिल जैसा गेंदबाज अभी आना बाकी है। देखिए 50-60 रन यहां चेसेबल हैं, लेकिन कहीं 70 का आंकड़ा छू गई विघ्नेश चौक, तो मुश्किल हालात होगी। सागर पाटिल यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। आज प्रणीत का जन्मदिन है। प्रकाश जाधव युवा शिव सैनिक, उनका भी हम स्वागत करेंगे। शाखा प्रमुख पाली, चौक पाली के शाखा प्रमुख और ये देखिए क्या बल्लेबाजी हो रही है। जो भी बल्लेबाज जा रहा है आक्रमण कर रहा है, और इस वक्त आक्रमण किया पंकज शिंदे ने। नंबर आया 4। 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ, 58 रन स्कोर कार्ड के ऊपर आता हुआ। तमाम दर्शक जो इस मैच को देख रहे हैं पीटीसी लाइव के जरिए, देखिए आज प्रणीत का जन्मदिन है। प्रणीत को हम जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देना चाहेंगे, और साथ साथ
जगदीश शेठ भैलमारे, इनका भी आज जन्मदिन है। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000, जन्मदिन की ढेर सारी बधाई। दूसरा रन जरूर मिला वहां पे और ये रन पूरा होता हुआ ओवर नंबर समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद 61 रन। देखिए उस औसत देखिए, 20 की औसत, ये बहुत ज्यादा मायने रखती है 20 की औसत। कधी येतात मान्यवर देखील उपस्थित आहे. सन्माननीय देखिए स्वागत करतो. युवा उद्योजक, उंच भरारी आणि युवा पिढीचं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे आकर्षक पाहिलं जातं, ज्यांना क्रिकेटची खूप सारी मी म्हणेन आवड आहे आणि आवडीतनं निर्माण केलेली 5व्या पर्वातली स्पर्धा निश्चितच प्रणीत 11 सावरच्या वतीनं आयोजित शुक्ला साहेब आजचा या जिंकलेला दिवस रात्रीतला दुसरा दिवस रात्रचा खेळ मात्र चालू आहे आणि मॅच देखील दुसरी आहे. बिल्कुल आपने ठीक कहा तुषार धुमाल, प्रवीण शेठ भैलमारे युवाओं के लिए मोटिवेशन है कि किस तरह की युवा को बिजनेस के साथ साथ खेल कूद में भी वो आगे लेना चाहते हैं। इसका जीता जागता उदाहरण इस क्रिकेट के माध्यम से उन्होंने दिया। आज उनके सपूत प्रणीत भैलमारे का जन्मदिन है और बाला साहब का सच्चा शिव सैनिक है ये, तो इन्होंने दोनों के लिए ये क्रिकेट का माध्यम चुना है। एक तो इस ट्रॉफी का नाम दिया है स्वर्गीय श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे स्मृति चषक, जो कि बाला साहब के प्रति उनकी जो निष्ठा है वो नजर आ रही है। और एक ऐसी तारीख को ये प्रतियोगिता आती है जहां पर बेटे की भी ख्वाहिश पूरी हो जन्मदिन की, लोगों के साथ मनाने की। 4 जनवरी एक दिन होता है, मतलब जनवरी के पहले वीक में होने के कारण 4 जनवरी ये दिन होता ही होता है इस प्रतियोगिता में। और इस गेंद को निकाला मिड विकेट बाउंड्री के बाहर, पंकज शिंदे एक और बैंडेड से। गेंदबाजों की देखिए धुनाई हो रही है। संदेश पाटिल ऑलराउंडर है ये, लेकिन करजत में खेलना अलग, खालापुर में खेलना अलग और पनवेल में खेलना अलग, और उसके बाद मुंबई और पुणे में खेलना अलग, ये अलग अलग बातें हैं। 68 रन स्कोर कार्ड के ऊपर, 68 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, कुशल गुराव उस गेंद के नीचे और इसी के साथ ही आउट। कवर्स में इस कैच को लिया गया। गौरव घोसालकर देखिए आज उनके चेहरे पर मुस्कान है। 14 गेंदे 56 रन जब खेले तो मुस्कान रहेगी, क्योंकि गांव के खिलाड़ियों के सामने वो खेल रहे। रोहित पाड़गे को बहुत कुछ करना था, लेकिन सीनियर खिलाड़ी रोहित की टीम में होने के कारण कप्तान इस टीम के, उन्होंने देखा कि उन्हें मौका दिया जाए और कप्तानी चाल उनके दांव कामयाब हुए हैं। ये देखिए हल्के हाथों से रोहित ने इस गेंद को निकाला। 1 रन जरूर मिला, जो आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर डालने की कोशिश की थी संदेश पाटिल ने। टीम का टोटल 69 रन। उनहत्तर रन स्कोर कार्ड के ऊपर। क्या आदम का बल्ला जो सीपीएल में चला था वैसा ही चलेगा? अगर चलता है तो मैच में मजा आएगा, दोनों तरफ से वार पे पलटवार होंगे। स्ट्राइकर एंड पे शुभम नाइक, स्ट्राइकर एंड पे शुभम नाइक। रो में छक्के लगाए थे इन्होंने आरपीएल में, और जिसकी वजह से उन्हें व्यावसायिक स्तर क्रिकेट पर चुना जा चुका है विघ्नेश चौक के लिए। नितिन शेठ तवले की ये टीम है, सचिन मते की ये टीम है, विघ्नेश चौक, लेकिन उनके चहीते खिलाड़ी गणेश शर्मा इस टीम में मुझे नजर नहीं आ रहे हैं वरोसे के। 69 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद
69 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज और संदेश पाटिल ने इस विकेट को निकाला। 70 रनों की जरूरत है 24 गेंदों में, लेकिन ये रन किस प्रकार से आते हैं करजत नेरल के नवी स्पोर्ट्स करजत के बल्लेबाजों द्वारा, इसका खुद निकाल सुनाएंगे तुषार धुमाड़। हॅलो तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी तुषार धुमाळ पुन्हा एकदा स्वागत करतो प्रणित 11 सावरोळच्या वतीनं आयोजित या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2022 च्या माध्यमातून। अर्थातच पर्व 5वा आहे आणि ज्यांच्या नावावरती शृंखला आहे, ज्यांच्या खऱ्या अर्थानं नावाला साजेशी कामगिरी करणारे सर्वच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा सर्वांचं मी स्वागत करतो। दरम्यान आजचे सत्कार मूर्ती म्हणजे ज्याचा आज वाढदिवस आहे प्रणित प्रवीण शेठ बैलमारे, त्याचबरोबर सन्माननीय जगदीशजी बैलमारे, त्यांना देखील मी वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। आणि या दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झाले ते या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रवीण शेठ बैलमारे, युवा पिढीचं प्रेरणास्थान। खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये ज्यांना उंच भरारी घेतली उद्योग क्षेत्रामध्ये, असं एक व्यक्तिमत्व ज्यांना क्रिकेटची खूप सारी आवड आहे आणि त्या आवडीतनं निवडवान केलेली शृंखला सातत्यानं आपल्या समोर ते पहिल्यांदा आपण बघतोय खालापूर तालुक्यामध्ये डे नाईट म्हणजे खऱ्या अर्थानं दिवस रात्रीची स्पर्धा तुमच्या भेटीस आली आहे। पहिली मॅच मात्र जिंकली टीम जय हनुमान कुंभिवली संघानं। लाजवाब इनिंग पाहायला मिळाली त्या सामन्यामध्ये गौरव घोसाळकर या फलंदाजाची, जो सावरळीचा आहे, आणि त्याचबरोबर केतन मुंडे कॅप्टन कोल जो तांबाडीचा आहे, ज्यानं उत्तम दर्जाची कामगिरी केली त्या सामन्यामध्ये। पण या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त झाला। 4 गडी बाद 5 गडी बाद धावपलकरती धावा आहेत त्या टोटल 69 येणारे 24 चेंडू आणि 70 धावांची गरज आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये जातीये संघाचा कर्णधार खुशल गुरव आणि त्याच्याच बरोबर आपण बघतो लेदर क्रिकेटतील एक क्लास सागर सावंत मॅन फ्रॉम कर्जत। कशा पद्धतीने आता या 70 धावा घेतल्या जाणार या मैदानावरती हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत श्रावणी डीजे यांच्या माध्यमातून। मुंबई आपली आपली आणि तिथे राज्य देखील आपलंच पाहिजे असं सिंह गर्जना करणारे सरसेनापती स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावारूपानं स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पण यानंतरच्या मॅचसाठी मी 2 टीम्सला आमंत्रित करतो। नाविश 11 विचुंबे संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर टीम असेल नेरे धुंद्रे विभाग। या 2 संघामध्ये मॅच खेळवली जाईल, पण यामध्ये जो विजयी होणार त्याची मॅच आधी होईल। निश्चितच टीम जय हनुमान कुंभिवली संघाबरोबर। धावांची गरज रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे गोलंदाजी मार्क वर आहे, तर स्ट्राइक एंड वरती सागर सावंत। लेदर क्रिकेटचा क्लास टेनिस क्रिकेटचा उत्तम असा अभ्यास करून आलेला कर्जतचा खेळाडू नॉन स्ट्राइक एंड वरती कौशल गुरव मॅन फ्रॉम कडाव।
संघाचा संघनायक नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. 70 धावा करायच्या. अशा वेळी मनामध्ये कोणते फटके असणार हे देखील आता बॅटच्या माध्यमातून येणारा काळ, येणारी वेळ, येणारा चेंडूच सांगू शकतो. यावेळेस स्ट्राइक एंड वरती फलंदाज तयार. पहिला चेंडू पॉइंट क्षेत्राच्या मधून गोळीच्या वेगाने चेंडू गेला आर पार. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार, तसा चेंडू फरार, सीमारेषा आर पार, चौकार. तर या 4 धावांनी धावफलकावरती खातं ओपन झाले. धावांचा श्री गणेश झालाय. 70 धावांचा पाठला होतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. येणारा दुसरा चेंडू, गोलंदाज तयार. हा चेंडू अतिशय सुंदर फटका. चेंडू गेला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, षटकार. काय लाजवाब फटका होता. मी मगाशीच सांगितलं होतं लेदर क्रिकेटचा अनुभव आणि टेनिस क्रिकेटचा अभ्यास करून आलेला फलंदाज आहे सागर सावंत, ज्यांना आल्या आल्या आपण बघतो एक चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार, म्हणजे 10 धावा सहज जमा केल्या 2 चेंडूवरती. पुन्हा एकदा समीकरण आता बदललं. शेवटचे 22 चेंडू आणि 60 धावांची गरज. आपण बघतोय हर्षल पेंडारी, बंटी जण इनिंग तर चांगली खेळली, फलंदाजी तर सुरेख केली, पण आता गोलंदाजाला कानमंत्र देताना, आणि हे कानमंत्र आता कितपत पोषक ठरणार. रायगड एक्सप्रेस नरेश टोंबरेवरती केलेलं आक्रमण आता मात्र सातत्यानं चालू राहणार का रायगड एक्सप्रेस नरेश टोंबरे हे आक्रमण रोखण्यामध्ये यश संपादन करणार. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या चेंडूवरती सन्मान देण्यास भाग पडलं, पण एक धाव मात्र वाचू शकले नाही. चित्याच्या चपळाईनं, हाणाच्या गतीनं 2 फलंदाजांमधलं स्टँडिंग पाहायला मिळालं. या एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 11 धावा धावफलकावरती आल्यात. अतिशय सुंदर वातावरण आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मी खूप खूप स्वागत करतो या स्पर्धेमध्ये, पण प्रेक्षकांना देखील आयोजकांकडून सूचना आहेत. आपण मास्कचा सातत्यानं वापर करा, त्याचबरोबर सोशल डिस्टन्स ठेवा आणि मॅचचा देखील आनंद घ्या. आणि घर बसल्या जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण की या कोविड-19च्या युद्धात अजूनही आपण जिंकलेलं नाही. आपण विजयाच्या समीप आहोत, कधीही विजय संपादन करू शकतो, पण अशा वेळी हातीघाई आपल्याला संकटात नेऊ शकते. येणारा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक एंड वरती कौशल आहे, ज्यानं या चेंडूवरती आपलं कौशल्य सादर केलं आणि हा चेंडू गेला कॉ कॉर्नर रिजनच्या बाहेर. दर्जेदार येतोय 1 बाउन्स, चौकार. टोटल 15 धावा धावफलकावरती आल्यात आणि जमेची बाजू आहे. सलामीची जोडी सुरेख खेळ करते. पहिल्या षटकावरती आक्रमण केलंय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ पाहिला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली गोलंदाज नरेश टोंबरेनं आणि चौथ्या चेंडूवरती देखील चौकार आला. टोटल 15. आणखीन एक सुरेख चेंडू यावेळेस आपण बघतोय. चेंडू गलीच्या दिशेने अडवला गेला, जिथे 1 धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 16 धावा धावफलकावरती आल्यात आणि या 16 धावा 70 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती नोंद केल्या गेल्या. त्या टीम अभि 11 कर्जत संघाच्या विरोधात खेळ चालू आहे. तो टीम विघ्नेश 11 चौक संघाचा. हा चेंडू क्लासिक ब्रँडेड अप्रतिम कडक येतोय सीमारेषा पलीकडे, षटकार. निश्चितच टायमिंग, नजाकत आणि बॅट आणि चेंडूचा समवेळ जुळणारा फटका होता. खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा विक्रम झाला या चेंडूवरती. तर निश्चितच धावफलकावरती धावा जमा झाल्या. तर 70 धावांचा पाठलाग करताना 22 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस थोडस अडचणीत आहे नरेश टोंबरे. ज्यावेळेस आपण पाहिलं संजय सोलंकीच्या नेतृत्वाखाली नरेश टोंबरेची जी गोलंदाजीचा बहर होता तो थोडा कमी होताना पाहायला मिळाला, कारण की त्यावेळेस मास्टरमाइंड इकूचे कानमंत्र हे वेगळ्या पद्धतीने दिले गेले, पण यावेळेस मनोवैज्ञानिक दबाव पाहायला मिळाला. बिनबाद 22 धावा धावफलकावरती जमा झाल्यात 70 धावांचा पाठला होत असताना. संजय सोलंकी ही मॅच जर पाहत असतील तर निश्चितच त्यांच्या मनामध्ये देखील विचार आला असेल कर्जतचे हे 2 रणझुंजार फलंदाज मात्र आक्रमण करतात. जसा राजा आगिवलेनं त्यांच्या विरोधात केलेलं आक्रमण हे आपण पाहिलं.
फर्स्ट एड बॉक्स द्या ज्याच्यामध्ये स्प्रे आहे आणि त्याची गरज आहे गौरव घोसाळकरला. सन्माननीय आमचे पाहुणे प्रशांत दादा खांडेकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि शिवसेनेचं एक सुंदर नेतृत्व ज्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं असे सन्माननीय प्रशांतजी खांडेकर साहेबांचं मी स्वागत करतो या शृंखलेच्या माध्यमातून. यावेळेस गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय जीवन शिंदे, मॅन फ्रॉम वाशिवली. अष्टपैली दर्जेचा खेळाडू, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय. पण स्ट्राईक एंड वरती कौशल गुरव, मॅन फ्रॉम कडाव. यावेळेस कौशलच्या या चेंडूवरती मात्र आशाभूत नजरेनं कौशल त्या चेंडूवरती पाहत राहिला, पण कुशल गुरव या चेंडूवरती झाला. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पकडलेला झेल होतोय बाद. निश्चितच येणारा फलंदाज कोण असेल असा प्रश्न चिन्ह पडल्या आधीच आदम मुजावर मात्र मैदानामध्ये गेला, ज्याची फलंदाजी आपण पाहिली सीपीएल अर्थातच चॅम्पियन प्रीमियर लीगच्या सोहळ्यामध्ये, ज्यानं फलंदाजाच्या जोरीवरती अर्थातच आक्रमक फलंदाजाच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनावरती हृदयामध्ये जाऊन जागा निर्माण केली. पण मी तर म्हणेल खेळ थोडासा अपुरा ठरला आणि बाजी मारली मनीष तात्रेनं. आणि बाईक मात्र त्याच्या नावावरती दर्ज केली गेली. पण मी तर म्हणेल उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याचं नाव आवर्जून घेतलं जाईल तोच आदम मुजावर यावेळेस फलंदाजी मार्कवर जातोय. आणि याच्या बॅटमध्ये असे आगळे वेगळे फटके आहेत ना, जे फटके कदाचित गोलंदाजाला घातक ठरू शकतात. पण यावेळेस जीवन सुद्धा सुरेख गोलंदाजी करतोय आणि पहिला चेंडू उडवला चेंडू आउट ऑफ द पार. आजम ब्रँडेड षटकार. निश्चितच सर याच्या नावातच बरंच काय आहे. तो आला, त्यानं पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सारं. पहिल्या चेंडूवरती केलं आक्रमण. या 6 धावांनी धावफलकावरती बाद. टोटल 28. 70 धावांचा पाठला होतोय. 28 धावा धावफलकावरती. आता मात्र अंकिशजी तांबडे मात्र मनात विचार करतात चेंडू अपुरे पडतात की काय. मैदानाचा भौगोलिक आपण विचार केला तर मैदानाच्या चारी दिशेनं मात्र चौफेर टोलेबाजी होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणखी एक सुरेख चेंडू यावेळेस थोड्यासा धीम्या गतीने फेकलाय. डायरेक्ट हिट जर झाला होता असता तर नक्कीच आजमला परतावायला लागला असतं. पण मी तर म्हणेल यावेळेस चतुराई पाहायला मिळाली. पण पिंट्या शेठ पाठारे यांनी सांगितलं तुम्ही चेंडूची काळजी करू नका, हवे तेवढेच चेंडू आपण या शृंखलेच्या माध्यमातून देऊ. आणि निश्चित त्यांनी ती कामगिरी सुरेख केलेली आहे, त्यांचं देखील स्वागत असेल. यावेळेस स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा सागर सावंत. शेवटचे 15 चेंडू आणि 41 धावांची गरज. यावेळेस सुरेख अप्रतिम दर्जेदार कडक नेत्रदीपक ब्रँडेड षटकार. सागर सावंत, मॅन फ्रॉम कर्जत. 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. 35 धावा पूर्ण करायच्या समीर सोमणे सर मला सांगतायत 14 चेंडू मध्ये. पण येणारी काळ, येणारा एखादा चेंडू जर अचूक टप्प्यावरती पडला तर या मॅच मध्ये युटर्न येऊ शकतं. पण अशा वेळी सागर सावंत मात्र बरसलाय. टोटल धावफलकावरती धावा जमा झाल्यात त्या 35. शेवटचे 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. म्हणजे पहिल्या 10 चेंडू मध्ये सहज 35 धावा पूर्ण आल्यात. येणाऱ्या 14 चेंडू मध्ये आता फक्त 35 धावा पूर्ण करायच्यात. सागर सावंत, आदम मुजावर ही जोड साखळी मैदानामध्ये कामगिरी करते. पण गोलंदाजी मार्कर गोलंदाज जीवन शिंदे यावेळेस तयार. हा चेंडू यावेळेस पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातंय. काय घडलं तर या चेंडूवरती फलंदाज चुकला. निर्धाव चेंडूची यावेळेस झाली सांगता. शेवटचे 13 चेंडू आणि 35 धावांची गरज. यावेळेस आपण बघतोय डेट चेंडूचा इशारा येतोय आणि आजच्या रात्रीचा हा पहिला डेट चेंडू असेल जो गोलंदाज शिवनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.
आणखीन एक दर्जेदार चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याच्या नादामध्ये फलंदाज चुकला आणि गोलंदाजानं बाजी मारली. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेत आणि या सामन्यामध्ये आता पूर्णपणे पकड निर्माण करण्याचं काम गोलंदाजानं केलं. पण अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. मॅच मध्ये अजूनही कोणी जिंकलं नाही, अजूनही कोणी हारलं नाही. शेवटचे 12 चेंडू 35 धावा, 35 धावा, शेवटचे 12 चेंडू. ऐकू एक दर्जेदार सुमधुर संगीत डीजे श्रावणीच्या माध्यमातून. तर निश्चितच आता त्याला देखील आराम देण्यात आलेला आहे, कारण की आपल्याला देखील काही सूचनांचं पालन करायचं आहे. ज्या सूचना आपल्याला दिल्या गेल्यात त्या सूचनेचं पालन करताना ही स्पर्धा पूर्ण होतीये. आणि या स्पर्धेसाठी आता लाईव्ह व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळतात. ते टोटल 4,500, म्हणजे एका वेळेस 4,500 लोक या मॅचचा आनंद घेत आहेत. ते पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात. आणि मी मैदानावरच्या प्रेक्षकांना देखील विनंती करतो, आपण जास्तीत जास्त ही स्पर्धा घर बसून नक्कीच या स्पर्धेचा आनंद घ्या. आणि जे घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत त्यांना देखील विनंती असेल, आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, ज्याच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा जवळजवळ उंच शिखरावरती जाईल आणि त्याच ताकदीचा या चॅनलला देखील मागणी देखील होईल. आणि पट्टीवरती बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, सीमारेषेजवळ जे प्रेक्षक पट्टीवरती बसलेत आणि पट्टीच्या आतमध्ये बसलेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आपण तिथून उठावं आणि एक चांगल्या ठिकाणी जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. स्ट्राईक एंडवरती आझम आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज शरद मुसळे, ज्याच्या या पहिल्या चेंडूवरती आदमनं पूर्ण केली 1 धाव. एका धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती वाढ टोटल 36. समीकरण बदललं, शेवटचे 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. शेवटच्या 11 चेंडू आहेत, 34 धावा. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सागर सावंत येतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शरद तयार. शरदचा हा चेंडू यावेळेस आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आरशाभूत नजरेनं फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. चेंडू टप्पा पडल्यानंतर गेला सरळ निर्धाव. समीकरण पुन्हा एकदा बदललं, शेवटचे 10 चेंडू आहेत आणि 34 धावांची गरज. पण या चेंडूवरती चेंडूला लांबी, उंची आणि अप्रतिम प्रयत्न देखील पाहायला मिळाला. स्वतः रोहित पाडगेनं या प्रयत्नानं यश संपादन केलं, पण या चेंडूवरती पूर्ण झाल्या 2 धावा. असं वाटलं होतं हा फटका फसला की काय, पण सीमारेषेजवळ या चेंडूला अडवण्यामध्ये मात्र यश आलं. निश्चितच जे वृक्ष आहे सीमारेषेजवळ त्याला जर चेंडू आदळला तर तो षटकार घोषित केला जाईल, अशा आयोजकांकडून सूचना आल्यात. आणि विद्युत तारा आहेत मैदानामध्ये, त्याला जर चेंडू लागला आणि त्यानंतर कॅच पकडली गेली तर कॅच आउट टेकीला असेल. आणखी एक सुरेख चेंडू यावेळेस सन्मान देण्यास भाग पाडला, पण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बंटी बंद्रेके जोपर्यंत चेंडूवरती येणार तोपर्यंत पूर्ण झाली 1 धाव. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती बाद. टोटल 39. शेवटचे 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू. या चेंडूवरती अचूक टप्प्यावरती चेंडूला वळण दिलं गेलं आणि नक्कीच या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं जर आता या परिस्थितीला जर हा संघ विजय संपादन करतोय टीम विघ्नेश चौक, तर सन्माननीय पाहुणे त्रिवेंद्र पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि त्या सामन्याचा गेम चेंजर असं वाटलं होतं, गोलंदाज होतोय की काय, पण फलंदाजानं पुन्हा एकदा दादागिरी केली. या चेंडूवरती खऱ्या अर्थानं बिग 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 मी म्हणेल लांबच लांबचा षटकार ठोकला आणि या षटकाराच्या जोरावरती आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. 70 धावांचा पाठला होता अभि 11 कर्जत संघानं आतापर्यंत मजल मारली आहे ती 45 धावांवरती. शेवटचे 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. विघ्नेश 11 चौक संघ आता या मॅच मध्ये कडवी झुंज देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. निश्चितच सागर सावंत
हे नाव या मैदानावरती का घेतलं जातं. इंग्लंडमध्ये जाऊन काउंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव देखील सागर सावंतकडे आहे आणि रायगड जिल्ह्यातील लेदर बॉलच्या वाईस कॅप्टनची भूमिका देखील त्यांनी पार पाडली आणि त्याचबरोबर बरेचसे खेळाडू आहेत ज्याच्या तालमीमध्ये आता आपला खेळ देखील दाखवत आहेत आणि खेळ देखील घडवत आहेत. असा एक मात्र कर्जतचं ब्रँड सागर सावंत अजूनही मैदानामध्ये आहे. म्हणजे होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं देखील करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. ज्या खेळाडूला आता मात्र शेवटच्या 6 चेंडू ते 25 धावा करायच्या आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज येतोय सूरज पुजारी, मॅन फ्रॉम खाने आंबिवली. मोपाड्या परिसरातील एका टीमचा अर्थाचा हा हिस्सा आहे. खाने आंबिवलीचा हा खेळाडू पंचांच्या डाव्या बाजूने तयार. यावेळेस सागर सावंतच्या समोर टाकलेला चेंडू आसमानी सुलतानी तुपानी वाघाची दाढ फोडला पार. सागर सावंत बसर या चेंडूवरती बरसलाय, अर्थातच येतोय षटकार. आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे खऱ्या अर्थानं आता येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 19 धावा कराव्या लागणार. 5 चेंडू 19 धावा. सागर सावंत म्हणजे हिवाळ्यामध्ये पडणारं हे सावंत आहे जे रनांच्या माध्यमातून परस्तय. वैयक्तिक 11 चेंडू आणि 32 धावांचं योगदान ज्यानं आतापर्यंत दिलंय. प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये ज्या बाउंड्री लाईन आहेत, सीमारेषा आहे, त्याच्या आतमध्ये आपण बसू नका प्लीज, विनंती आहे. आयोजक तिथे जर आले तर आपल्याला बाहेर काढतील. पण या चेंडूवरती सागर सावंतला परतवलंय. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय सागर सावंत, ज्याचं योगदान आपण पाहिलं. 12 चेंडू आणि 32 धावांचं योगदान त्यानं आपल्या संघासाठी दिलंय. पण यानंतरचा येणारा हा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती कुणाल दाभणे हा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं आता विस्फोटक फलंदाजीची गरज आहे. शेवटचे आता उरलेत 4 चेंडू आणि करायच्यात 19 धावा. 4 चेंडू आहेत, 19 धावा करायच्यात. मी पुन्हा एकदा प्रेक्षक राजा जे आमचे मायबापा आहेत ज्यांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली त्या सर्वांना विनंती करतो, आपण सीमारेषेच्या बाहेर बसा प्लीज, आपल्याला विनंती आहे. नाहीतर आयोजक तिथे येतील आणि आपल्याला बाहेर काढतील. त्यामुळे आपल्याला विनंती करतो. आणि मी आता विनंती करेन राज घोसाळकर यांना, आता आपण तिकडे जा आणि सन्मानपूर्वक त्यांना सांगा. कुणाल दावणे, मॅन फ्रॉम नेरळ. सुरेख चेंडू. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा चेंडू फेकला गेला असं वाटलं होतं, ही परफ्यूम डिलिव्हरी आहे की काय, पण पंचांनी मात्र कटाक्ष नजरेनं सांगितलं हा चेंडू स्वेर आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंचांची बाद घालू नका. पंचांची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून लाजवाब आणि नेत्रदीपक ठरलेली आहे, त्यामुळे पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम मांडला जाईल. शेवटचे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. हा फटका नव्हे तर या सामन्यामध्ये आणखीन एक दिलेला 440चा झटका. चेंडू आर पार येतोय षटकार. समीकरण पुन्हा एकदा बदललं. शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. कुणाल बरसलाय. असं वाटलं होतं सागर नावाचं वादळ आता शांत होईल, पण कुणालनं आल्या आल्या सिद्ध केलं मीही नेरळचा ब्रँड आहे, मीही नेरळचा एक चांगला गुणकारी खेळाडू आहे, ज्यानं आल्या आल्या सुरुवात केली षटकारानं. शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3-12 4-12चं समीकरण असतं तर जुळलं असतं, पण काल देखील 3-13चं समीकरण सोडवलं गेलं. आता मात्र 3-12चं समीकरण आहे, म्हणजे 2 मोठे फटके घेणार का? प्रसाद घरात मॅन फ्रॉम जावळे यानं सोडवलेलं ते समीकरण होतं. आता मात्र कुणाल दाभणे जो नेरळचा आहे त्याला हे समीकरण सोडवायचे. शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. एखादा चांगला चेंडू गोलंदाज कमबॅक करू शकतो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजनला भेदलंय आणि चेंडू आशाभूत नजरेनं क्षेत्ररक्षक पाहत राहिला. चेंडू गेला आर पार. पुन्हा एकदा येतोय ब्रँडेड चौकार. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आणि हा चेंडू या सामन्यातील निर्णायक चेंडू आहे. प्रवीण सर मला सांगतात या चेंडूवरती धावा येणं
खूप गरजेचा आहे. आणि हा चेंडू निर्णायक ठरणार, कारण की या चेंडूवरती जर 6 धावा आल्या तर पुढच्या चेंडूवरती 2 धावा कराव्या लागणार. या चेंडूवरती जर 2 धावा केल्या तर पुढच्या चेंडूवरती 6 धावा कराव्या लागणार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम खऱ्या अर्थानं आपण बघतोय. सरसेनापती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे चषक 2022 दुसरी दिवस आणि दुसरी रात्र असा संमेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय आणि सामना देखील दुसरा आहे. कुठे फेकू, इकडे फेकू की तिकडे फेकू, आणि या मॅच मध्ये आता एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये आदमला मात्र बाद व्हावं लागेल. रनआउटची विकेट या मॅच मध्ये आता पूर्णपणे यू टर्न आणलाय गोलंदाजीच्या बाजूने. शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचा एक चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आपण आधीच्या सत्राचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज संदेश पाटीलनं घेतली होती विकेट, पण आपण या सत्राचा विचार केला तर गोलंदाज सूरज पुजारीनं 5व्या चेंडूवरती घेतली विकेट. रनआउटची विकेट पाहायला मिळाली. जय हनुमान कुंभिवली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. जय हनुमान कुंभिवली संघाचा संघनायक कदाचित संजय सोलंकी आहे उर्फ इकू. आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. शेवटचा एक चेंडू 7. अदम मात्र बाद झाला नाही. बाद होणारा फलंदाज होता कुणाल दाभणे. आता एक चेंडू आणि 7 धावा करायच्यात. आदम मध्ये क्षमता आहे, पण एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा कमबॅक होईल टीम अभि 11 कर्जत संघाचा. पण एखादा चांगला चेंडू सहज विजय संपादन देऊ शकतो तो टीम विघ्नेश 11 चौक संघाला. पण या मॅच मध्ये आता खऱ्या अर्थानं विजय संपादन केलाय तो विघ्नेश 11 चौक संघानं, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संघाचा कर्णधार ओमकार गावडे ठरलाय. आणि सर आपण जर पाहिले तर कर्जत संघाच्या फलंदाजानं तर फलंदाजी सुरेख केली. असं वाटलं होतं 70 धावांचा पाठलाग करताना दमछाक होईल, पण तसं काही घडलं नाही. गोलंदाजाचा थोडासा खराब कामगिरीमुळे कर्जत संघ मात्र बॅकफुटवरती आला, पण फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. ओमकार गावडे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ओमकार गावडे. पण या मॅच मध्ये देखील फलंदाज कौशल गुरव